Yes, good evening to all. सांगा काय झालं लास्ट लेक्चर मध्ये. लास्ट लेक्चर व्हॉट वी हॅव सीन. काय शिकवलं लास्ट लेक्चर मध्ये आठवा आणि सांगा. सिम्बॉलिकल फॉर्म. ओके, नेक्स्ट. अजून काय आठवतं? कंजंक्शन. येस, करेक्ट. अजून अजून मेन 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 गोष्ट काय शिकवली? वी हॅव टू स्टार्ट व्हॉट? सिंपल अँड कंपाऊंड. व्हेरी नाईस. अजून ट्रूथ टेबल, न्यू थिंग वी हॅव इंट्रोड्यूस, राईट? कंपाऊंड स्टेटमेंट्स, करेक्ट. मेनली कंपाऊंड स्टेटमेंट्स न्यूली आलं. स्टेटमेंट्स तर होतेच आपल्याकडं, राईट? ट्रू फॉल्स नेचरचे. अँड दॅट वी हॅव सीन थ्रू द कंपाऊंड स्टेटमेंट. दॅट इज लॉजिकल कनेक्टिव्हिटीज. आठवतं? लॉजिकल कनेक्टिव्हिटी. त्यातल्या त्यात डिसजंक्शन हा पार्ट मी तुम्हाला सांगितला होता. येस, सिम्बॉलिकल फॉर्म म्हणा, डिसजंक्शन म्हणा, लॉजिकल कनेक्टिव्हिटीज म्हणा, कंपाऊंड स्टेटमेंट म्हणा, ट्रूथ टेबल म्हणा, सिम्पल अँड कंपाऊंड. येस, all the concern related to the statement and which is more than two statements, and जर more than two statement असेल तर logical connectivities कुठल्या? What are the logical connectivities? The word or the phrase which is used in the statement. Another word or phrase that we use in the statement is called as logical connectivity. So what are those logical connectivities? And or if then. bar अजून दिव्या तांबारे प्रतीक्षा. पुढं सिंगल स्टेटमेंट नॉट. येस, करेक्ट. इफ अँड ओनली इफ. इफ देन. करेक्ट. चेक करा काय सांगत होतो लास्ट. तो या पार्ट ऑफ या लॉजिकल कनेक्टिव्हिटीज पाहिल्यात आपण. या लॉजिकल कनेक्टिव्हिटीज पाहिल्यात आपण. सो लास्ट पार्ट लेक्चर मध्ये टायटल होतं लॉजिकल कनेक्टिव्हिटी सिंपल अँड द कंपाऊंड स्टेटमेंट. लॉजिकल कनेक्टिव्हिटीज सिंपल अँड कंपाऊंड स्टेटमेंट्स. करेक्ट. लॉजिकल कनेक्टिव्हिटी सिंपल अँड कंपाऊंड स्टेटमेंट्स. सिंपल स्टेटमेंट सिंगल असतं, राईट? कंपाऊंड स्टेटमेंट टू असतात और मोर दॅन टू असू शकतात. दोन किंवा दोन पेक्षा जास्त स्टेटमेंट कनेक्ट असतील तर त्याला काय म्हणतात? कंपाऊंड स्टेटमेंट, राईट? 9 is a perfect square and 11 is a prime number. 9 is a perfect square एक स्टेटमेंट झालं. कुठली कनेक्टिव्हिटी आहे? कुठली कनेक्टिव्हिटी आहे? 9 is a perfect square एक स्टेटमेंट झालं. 11 is a prime number, another statement, and connectivity is and. दिसलं का सर्वांना? दोन स्टेटमेंट, कंपाऊंड फॉर्मेशन. फर्स्ट स्टेटमेंट, सेकंड स्टेटमेंट, कनेक्टिव्हिटी अँड. या ठिकाणी कनेक्टिव्हिटी ताजमहल इज इन आग्रा और दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. कनेक्टिव्हिटी इज और. कनेक्टिव्हिटी इज और. इथं कनेक्टिव्हिटी काय आहे? इथं कनेक्टिव्हिटी काय आहे? इफ सरफेस एरिया डिक्रीजेस देन प्रेशर इन्क्रीजेस. surface area decreases then pressure increases. What is the logical connectivity? That is if then. Starting if नाही आणि मध्ये then आलेला आहे. Next is a triangle is equilateral. Triangle is equilateral if and only if it is equiangular. A triangle is equilateral if and only if it is equiangular. हे समजून घ्या. नेक्स्ट, हे सगळे टू स्टेटमेंट्स आहेत. हे सगळे कुठले स्टेटमेंट आहेत? 1 2 3 4 पर्यंत. 1 to 4 आर कंपाऊंड स्टेटमेंट. 1 to 4 आर कंपाऊंड स्टेटमेंट. जेवढे आता रीड आउट केले आपण. 9 इज अ परफेक्ट स्क्वेअर, 11 इज अ प्राईम नंबर. पहिला, ताजमहल इज इन आग्रा, दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. याची मिनिंग नंतर काढू आपण. तिसरा, इफ सरफेस एरिया डिक्रीजेस देन प्रेशर इन्क्रीजेस. A triangle is equilateral if and only if it is equiangular. हे झाले 4 स्टेटमेंट. दॅट इज कंपाऊंड. 2 or more than 2 स्टेटमेंट्स म्हणू आपण त्यांना. 0 इज नॉट अ कॉम्प्लेक्स नंबर. आता इथं नॉट हाईड करून ठेवलं तर 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. अर्थ नंतर काढू याचा. 5th इज अ सिंपल स्टेटमेंट म्हणा. का? एकच सिंगल स्टेटमेंट आहे.
एकच सिंगल स्टेटमेंट आहे. 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. करेक्ट. सो फिफ्थ सिंपल स्टेटमेंट म्हणून येतं. The word or the phrase which are used to connect the two statements are called as logical connectivities. हे झालं होतं आपलं लास्ट लेक्चर मध्ये. And, or, if, then, if and only if and not. या पार्ट ऑफ टू the word or phrase which are used to connect two statements are called as logical connectivity. And असू शकतो, or असू शकतो, if then असू शकतो, if and only if असू शकतो आणि not. सो सगळ्यात सुरुवातीला ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल कशासाठी? तर अँड साठी. ट्रूथ टेबल कशासाठी? अँड साठी. ट्रूथ टेबल आपल्याला अँड साठी पाहायचं. करेक्ट. ट्रूथ टेबल अँड साठी पाहायचं. सो ट्रूथ टेबल त्यालाच अदर वर्ड काय? कंजंक्शन. इंटरसेक्शन सारखं काम करतो हा. कशासारखं? इंटरसेक्शन सारखं काम करतं. इंटरसेक्शन सारखं काम करतं, लक्षात ठेवा. 9 इज अ परफेक्ट स्क्वेअर and 11 is a prime number. 9 परफेक्ट स्क्वेअर आहे, 11 प्राईम नंबर आहे. आता अँड कसा लिहायचा? पी अँड क्यू, सिम्बॉलिकल फॉर्म. म्हणून तुम्ही सांगितलं ते सगळं करेक्ट आहे. कंपाऊंड स्टेटमेंट शिकवलं काल, सिंपल स्टेटमेंट, लॉजिकल कनेक्टिव्हिटीज म्हणा किंवा सिम्बॉलिकल फॉर्म शिकवलं. पी अँड क्यू, पी अँड क्यू फॉर्मेशन. सो ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल पी मधल्या एंट्रीज आणि क्यू मधल्या एंट्रीज. जसं 2 कॉइन टॉस आहे. 2 कॉइन टॉस आहे. HH HT TH TT HH HT TH TT. आठवतं? 2 कॉइन टॉस असेल तर एंट्रीज कशा लिहितो आपण? दोन्ही H, एक H एक T, एक T एक H, दोन्हीही TT. क्लिअर आहे हे? आता यालाच फक्त वर्टिकल लिहा. वर्टिकल लिहिल्यास काय असेल? वर्टिकल लिहिल्यास काय असेल? आता याला जर वर्टिकल लिहिलं तर HH, एक H एक T, एक T एक H, दोन्ही TT या फॉर्म मध्ये दिसेल तुम्हाला. दिसताना तसं दिसेल. सो व्हॉट इज द मिनिंग? याचा मिनिंग कसा आणि कसं युटिलाइज केलं जाईल हे आपल्याला पाहायचं. सो लक्ष द्या. पी मध्ये हे दोन्हीही ट्रू. TT TF FT FF. इथं ऑब्झर्वेशन चेक करा. दोन्ही T दोन्ही F. दोनदा T लिहायचा, दोनदा F लिहायचा. 2 कॉइन टॉस सारखं काम करतो हे पी आणि क्यू स्टेटमेंट. 2 कॉइन टॉस सारखं वर्क करतो हा. 2 कॉइन टॉस, इट वर्क्स लाईक द 2 कॉइन टॉस. 2T 2F. alternate true false. alternate true false. You can write it here. 2 raised to 2. How many entries? How many entries? There are 4 entries. 1 2 3 4. How many statements? 2 statements. 2 statement. 2 statements, that is P and Q. Don't statement, 4 entries. 2 raised to 2. 2 raised to 2. 2 raised to 3. 2 raised to 3 पण येणार आहे पुढे 3 स्टेटमेंट साठी. ओके, वी विल क्लिअर दिस. इफ P and Q both are true, दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू. दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू. अदरवाइज फॉल्स. अदरवाइज फॉल्स येतं. दोन्ही ट्रू तरच ट्रू. एक ट्रू एक फॉल्स, फॉल्स. एक फॉल्स दुसरा ट्रू, फर्स्ट फॉल्स, सेकंड ट्रू, दॅट इज फॉल्स. बोथ आर फॉल्स, फॉल्स. समजतं का हे? हे सर्वांना समजतं का? इथपर्यंत कुणाचं बुडालंय असं? कारण सगळ्यात महत्वाचा पार्ट चालू झाला इथं. दिस पार्ट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट नाउ ऑनवर्ड्स. चॅप्टर तसं इझी आहे, फक्त काय होतं, जे पुढं कन्सर्न येणार आहे सगळ्यात बिगेस्ट कन्सर्न, त्याचं फंडामेंटल हे आहे. हे फंडामेंटल क्लिअर असेल ना एकदा, तर तुम्हाला अडचण येणार नाही. काय होतं, मुलं करतात याच्या जे लॉजिकल लॉज आहेत ना, लॉजला मात्र प्रॉब्लेम येतो त्यांना. लॉजिकल लॉज आहेत काही. अनिश बडवे रोल नंबर टाकलेला नाहीये. तनिष जगताप विनम्र का रोल नंबर टाकत नाही? मी सांगितलं ना तुम्हाला. समर्थ यादव,
अथर्व खरोटे, रोल नंबर KG टाकलाय. KG, जी कुठून आलं? तनिष्का जगताप. उलटा V इज कॉल्ड ॲज ऑर. ते आपल्याला पाहायचं आहे आता. इथपर्यंत सर्वांना क्लिअर आहे का? ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, फॉल्स ट्रू, फॉल्स 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 फॉल्स, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. हे एकदा समराईज करेलच तुम्हाला पुढे चालून. ओके, सो वी विल मूव्ह टुवर्ड्स द. आता काय झालं आपलं? कंजंक्शन. कंजंक्शन झालं फर्स्ट वन इज कंजंक्शन. नाव सेकंड वन डिसजंक्शन. लिहिलं का प्रत्येकाने? सेकंड वन डिसजंक्शन. नाव राईट अबाउट द डिसजंक्शन. सांगा स्टेटमेंट काय लिहिलेलं आपण डिसजंक्शनला? डिसजंक्शनला स्टेटमेंट काय होतं? ताजमहल इज इन आग्रा और दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. राईट दॅट वन. राईट दॅट स्टेटमेंट. राईट दॅट स्टेटमेंट. येस, ज्यांनी फक्त ऍडमिन नाव टाकलंय त्याचं नाव आणि रोल नंबर. अदरवाइज यू हॅव टू बी लिव्ह द क्लास. लेक्चर करायचं असेल तर प्रामाणिकपणे नाव, रोल नंबर. नाही, लिव्ह द क्लास. ऍडमिन. एकदा बाहेर काढल्यास परत एंट्री नाही. होऊ शकतच नाही एंट्री नंतर. तनिष्का जगताप अजून रोल नंबर नाही टाकलेला. काय ट्रबल आहे मला तेच समजत नाही. तनिष्का आवाज येतोय का? स्क्रीन होईल, नेटवर्कमुळे थोडासा इश्यू होतो. होईल पण क्लिअर होणार स्क्रीन, काळजी नका कर. ओके, स्टार्ट. डिसजंक्शन कशाला म्हणतात? डिसजंक्शन एक एक्झाम्पल तुम्हाला दिलं होतं. राईट दॅट एक्झाम्पल. एक्झाम्पल होतं ताजमहल इज इन आग्रा. ताजमहल इज इन आग्रा और दिल्ली is the capital of India. उद्या 2 o'clock ला लेक्चर असेल ना. 2 to 3:30, 3:30 to 5. एक 5-10 मिनिटं लवकर सर सोडतील, एवढंच. येस, कोणाचा काही प्रॉब्लेम? 2 to 3:30 लेक्चर असेल उद्या. उद्या लेक्चर तुम्हाला 11चं 2 to 2:30 असते. 2 to 3:30 सॉरी. कोणाला काही इश्यू? हर्ष, कॉलेजमध्ये काय शिकवतात नेमकं? 11 शिकवत असतील तर द्या सोडून. काय तुम्हाला तरी कळालं पाहिजे ते कॉलेजमध्ये काय शिकवतात ते. येस अर्णव, काय इश्यू आहे? अर्णव, हर्ष, CS चं लेक्चर आहे. आशुतोष, हा तू बोलला होता मागे एकदा. एक जस्ट 11वीचा सिलेबस थोडासा आपला कव्हर अप व्हावा, ते उद्दिष्ट आहे. 11वीचा एकदा सिलेबस कव्हर झाला ना, मग तुम्हाला ट्रबल खूप कमी राहते.
2 to 3:30 मॅथ्सचं राहील. लिमिट तुमचं जे चालू आहे ते कव्हर अप करू द्या सरांना थोडं. गौरी कॉलेज चालू आहे का गौरी? ओके, सीएसचं लेक्चर असतं. सीएस कुठलं शिकवतात, 11वी का 12वी हर्ष? 11th. ओके. ओके, हे लिहिलं का तुम्ही? व्हॉट इज द पी स्टेटमेंट, व्हॉट इज द क्यू स्टेटमेंट? पी स्टेटमेंट इज ताजमहल इज इन आग्रा. ताजमहल इज इन आग्रा. येस 10 मिनिटाचा ब्रेक जरूर देणार. 10 मिनिट्स ब्रेक देणार पण ते. येस गौरी, आय कॅन ऍक्सेप्ट. पीसीएमबी ज्यांचं आहे त्यांना लॉंग लेक्चर जातात. येस गौरी, आय कॅन अंडरस्टूड दॅट. दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. प्राजक्ता, येस 2 to 7 खूप वेळ होतो, पण त्याला ब्रेक दिला जाईल. तुम्हाला मधी ब्रेक दिला जाईल, शुअर. प्राजक्ता, तुझं पण पीसीएमबी आहे का? ज्यांचं पीसीएमबी आहे त्यांना थोडासा त्रास होईल. येस पीसीएमबी असल्यामुळे तसं होतं. नाही तर एक लेक्चर खरं कमी होतं. उद्या कसं बायो असतं त्यामुळं. इलेव्हनच्या नोट्स लिहायचे आहेत ना. 11च्या नोट्स तसं नाही करायचं. ती लिंकिंग आहे, 12वीचा जेवढा पार्ट लिंकिंग आहे तो कंपल्सरी घेणार सर. नाही तर मला पण सोडून देता आलं नसतं का? तुम्हाला कॉलेजमध्ये एक्झाम नाही आहे, मी सोडून देऊ शकत नाही का? सोडून देऊ शकलं असतं. नाही गार्डियन बॅच ठेवलीच नाहीये या वीक मध्ये, घाबरू नका. त्यामुळे गार्डियन बॅच नाही ठेवली आपण. 12 साठी जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढं घेणार सर. सगळं तुम्हाला लिहायचे आहेत, नोट्स लिहायच्या आहेत प्रत्येकाला त्या. नाही तर मी 12वीच्या लेक्चरला माझ्या बसूच देणार नाही तुम्हाला, 11वीच्या नोट्स तुमच्या नसतील तर. विवेक जोशी, सकाळी लेक्चर घ्यायला सकाळी किती जणांचे कॉलेज आहेत सांगा रे. कसं किती जणांचे कॉलेज आहेत सकाळी? सकाळी किती जणांचे कॉलेज आहेत? 7 वाजता लेक्चर घेतलं तर किती जणांना कॉलेज आहे? कॉलेजला म्हणा बस झालं, आता कशाला त्रास देता आम्हाला, द्या सुट्टी आता. येस म्हणणार रे, कॉलेजला म्हणा सुट्टी द्या आम्हाला आता. झालं की कॉलेज, किती कॉलेज करता? सर प्लीज टेक मॉर्निंग लेक्चर, आय डोंट अटेंड कॉलेज लेक्चर्स. व्हेरी नाईस. नीरज शर्मा, मॉर्निंग मध्ये लेक्चर ठेवायचं? क्रिकेट बंद झालं का? Okay, concentrate on this. Disjunction or form, Taj Mahal is in Agra or Delhi is the capital of India, right? So P statement, Taj Mahal is in Agra or Q, Delhi is the capital of India. Okay, या part of इथे तुम्हाला first is what? काय लिहायचं असतं? Symbolical form. Write it. Symbolical form. Symbolic form of this statement. What is the symbolical form of this statement? P. काय कनेक्टिव्हिटी? ऑर. आर असा आपण काढतो, राईट? आर असा काढतो तो सिम्बॉलिकल फॉर्म असा. ऑर मध्ये, ओ आर मध्ये आर असा काढतो. अँड मध्ये ए एन डी, अँड. एन ला क्रॉस चेक करा, एन डाऊन साइडला असतो. एन डाऊन साइडला असतो.
लक्षात ठेवा. हा इंटरसेक्शनचं काम करतो, हा युनियनचं काम करतं. इंटरसेक्शन युनियन म्हणून येतात. दिस अँड डिनोट्स द इंटरसेक्शन and this or denotes the union. युनियनचं काम करत. लक्षात ठेवा. शक्यता कमी आहे रिड्यूस सिलेबस, कारण प्रत्येक कॉलेज जून मध्ये चालू होतं आणि डिसेंबरला एंड होत असतं कॉलेज. जून ते डिसेंबर, फार फार तर जानेवारी यावर्षी. सिलेबस कमी करण्याची शक्यता कमी आहे. कारण जून ते जून कन्सिडर तुमचं अकॅडमिक इयर, पण जून ते जून मिळत नसतं. जून ते डिसेंबर, जानेवारी फक्त. जून ते डिसेंबर मध्ये तुमचं कॉलेज सगळं उडून टाकणार सिलेबस. कसा उडवणार त्यांनाच माहिती. ऍक्च्युली जिथे 120 लेक्चर लागणार आहेत समजा, तिथं कॉलेज 10 ते 15 लेक्चर मध्ये सगळं कम्प्लीट करून टाकतं. यू बिलीव्ह ऑर नॉट, यू कॅन सी. मित्रांना सांगा तुमच्या समजून, डिसेंबर पर्यंत सिलेबस सगळं उडून टाकतात ते. हाईट केली होती एफसी कॉलेजने तर. सीबीएसई वाले पास हो नहीं गए, उनका ऑनलाइन एग्जाम है. ऑब्जेक्टिव पैटर्न P or Q. P or Q. P or Q is the symbolical form. काय लिहायचं पुढं? Next is what? Yes, Aditi, चालेल. P or Q. Next काय असतं? Yes, truth table. Mark the truth table. Very important part. Truth table for the disjunction. Truth table for the disjunction. Take the title, truth table for the disjunction. कसं लिहिणार ट्रूथ टेबल? ट्रूथ टेबल लिहिताना P मध्ये एंट्री, Q मधले एंट्री, P or Q. करेक्ट? सांगा P मध्ये काय काय? P मध्ये व्हॉट? दोनदा ट्रू लिहायचा. P मध्ये दोनदा ट्रू लिहायचा. येस, क्लासमध्ये रिड्यूस सिलेबस राहणार. क्लास प्रिलिमला रिड्यूस सिलेबस जेवढं 12वीला इम्पॉर्टंट आहे ते घेणार सिलेबस मध्ये. दोनदा ट्रू, दोनदा फॉल्स. सांगा Q. एकदा ट्रू, एकदा फॉल्स, एकदा ट्रू, एकदा फॉल्स. अल्टरनेट ट्रू फॉल्स. अल्टरनेट ट्रू फॉल्स. करेक्ट? त्यानंतर P or Q. P or Q मध्ये दोन्ही पैकी एक ट्रू असेल तरी ट्रू. चेक करा, इथे दोन्ही पैकी दोन्ही ट्रू आहेत, देन ट्रू. दोन्ही पैकी दोन्ही ट्रू आहेत, देन ट्रू. यस, सृष्टी जांभळे, करेक्ट. ट्रू आहे, एक फॉल्स आहे, देन ऑल्सो ट्रू, देन ऑल्सो ट्रू. येस येस, ट्रूथ टेबल सांगतोय ना अर्णव, काहीच अवघड नाहीये. दोनदा टी दोनदा एफ लिहिलं का P मध्ये आणि Q मध्ये? TF. दोनदा ट्रू, FT मध्ये दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, फॉल्सला फॉल्स. आता सांगितलं ना कंजंक्शनचं, आणि हे डिसजंक्शनचं. कुठला पार्ट राहिला हर्ष? झालं का आता? चेक करून घ्या. काही नाही, स्टेटमेंट लिहिले होते आणि 2 स्टेटमेंट लिहिले होते, त्यांचे सिम्बॉलिकल फॉर्म. त्यांचा सिम्बॉलिकल फॉर्म लिहिलाय. ओके, P or Q. सगळे ट्रू, एक फॉल्स. सगळे ट्रू, एक फॉल्स. दोन्ही फॉल्स असतील तर, दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स. ओके, दोन्ही फॉल्स असतील तरच हे स्टेटमेंट काय असतं? फॉल्स असतं. यस स्वराज, करेक्ट. 3 स्टेटमेंट असतील तर ट्रूथ टेबल काय होणार? 3 स्टेटमेंट साठी आहे ना वेगळे, 3 कॉइन टॉस सारखं येतं, आहे सिलेबसला तुम्हाला पुढे. पण अजून पुढच्या आर्टिकल मध्ये येते, लगेच नाही. राईट डाऊन. इफ P and Q both are true, if P and Q, if P and Q both are, काय लिहायचं? if P and Q both are false, sorry, both are false, P and Q both are false, that is capital F. Then if P and Q both are false, capital F, दोन्ही ही काय आहेत? false आहे, then P or Q is false only.
then P or Q false only. त्याच केस मध्ये हा फॉल्स असतो, अदरवाइज नाही. अदरवाइज नाही. थर्ड वन, व्हॉट इज थर्ड वन? थर्ड वन काय? थर्ड लॉजिकल कनेक्टिव्हिटी काय? थर्ड लॉजिकल कनेक्टिव्हिटी काय? What is the third logical connectivity? Yes, correct. If then. If then is the third logical connectivity. काय म्हणतात त्याला? कंडिशनल. काय म्हणतात? कंडिशनल. It is called as conditional implication. Implication. Connectivity. If then. Conditional म्हणतात, implication म्हणतात. Actually phrase is if then. If then. Symbolical form. एक single arrow. Double line but single arrow from left to right. Left to right. Left to right. हा symbol है. Either हा किंवा either हा. This one or this one is the symbol for what? Conditional or implication. Conditional or implication. If then म्हणतात त्याला. काय म्हणतात? If then. Conditional or implication. सांगा स्टेटमेंट काय होतं? Example. What is the example? काय होतं example? If the surface area decreases, if surface area decreases, then pressure increases. Then pressure increases. Then pressure increases. So let P, let Q. P is what? Surface area decreases. Pressure increases. Pressure increases. Okay. Conditional or implication. If then. Left to right arrow. Left to right arrow लक्षात ठेवायचा. कंडिशनल और इम्प्लिकेशन मस्त. यस क्लियर आहे आता. चेक करा. कंडिशनल और इम्प्लिकेशन. इफ देन. सिंगल एरो टुवर्ड्स राइट. दोन लाइन पण एरो सिंगल. पण एरो सिंगल. सरफेस एरिया डिक्रीजेस देन प्रेशर इन्क्रीजेस. याची एक वेगळी खासियत आहे. कॉम्प्युटर स्टुडंट येतं का कुणाला? कॉम्प्युटर स्टुडंट, what is the symbolical form of this? Symbolical form. Write its symbolical form. What is symbolical form? P. P कडून Q कडं. P कडून Q कडं. Or we can write it as double line but right side. Right side. P implies Q. त्याला म्हणायचं P implies Q. ट्रू फॉलनेस नंतर बघू आपण. ट्रू फॉलचे खूप क्वेश्चन आहेत पुढे. काही टेन्शन नका घेऊ. पुढं खूप क्वेश्चन आहेत, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. ते सगळं आपण नंतर क्लिअर करू. आपला ट्रूथ टेबल शिकायचं सध्या फक्त इथं. P implies Q साठी नेक्स्ट इज ट्रूथ टेबल. नेक्स्ट इज ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल. सांगा रे, P आणि Q मधल्या एंट्रीज कशा लिहिणार? हाऊ टू एंटर्ड.
यस, पी क्यू, पी कडून क्यू कडं, पी कडून क्यू कडं, त्याला म्हणतात इम्प्लाइज. इम्प्लाइज कंडिशनल. लक्षात ठेवा वेगवेगळे शब्द आले. मी म्हणून लॉजिक हा सगळ्या शब्दांचा खेळ आहे. दिस इज शब्दांचा खेळ, कळलं का? सो एंटर्ड, दोनदा ट्रू दोनदा फॉल्स. अल्टरनेट ट्रू फॉल्स, करेक्ट. दोनदा ट्रू दोनदा फॉल्स. अल्टरनेट ट्रू फॉल्स, अल्टरनेट ट्रू फॉल्स. यस अर्णव गारटकर. सिम्बॉलिकल फॉर्म मध्ये काय, पी लिहायचा आहे, क्यू लिहायचा आहे, एरो काढायचा फक्त. पी लिहायचा आहे, क्यू लिहायचा आहे, दोन लाईन देऊन एरो. हा किंवा हा सिम्बॉलिकल फॉर्म होऊ शकतो. हा असेल किंवा आयदर हा असू शकतो एक्झाम मध्ये सिम्बॉलिकल फॉर्म. हे असं सिम्बॉल दिसला की इफ देन, असं सिम्बॉल दिसला की इफ देन, असं असतं. अँड आणि ऑरचे सिम्बॉल बघितलेत आपण ऑलरेडी. अँड आणि ऑरचे सिम्बॉल ऑलरेडी पाहिलेले आहेत. तर यामध्ये सगळ्यात मेजर पार्ट काय, तर ट्रू फॉल्स. फॉल्स असतं. ट्रू फॉल्स काय असतो, फॉल्स. बाकी सगळे ट्रू, बाकी सगळे ट्रू असतं. याच्यात पहिलं स्टेटमेंट ट्रू पाहिजे, सेकंड स्टेटमेंट फॉल्स पाहिजे. फर्स्ट स्टेटमेंट इज ट्रू, सेकंड इज फॉल्स, देन फॉल्स ओनली. P must be true. P is true. Q is false. Then the compound statement is false. Then compound statement is false. Is false. Is false. अर्थ समजला का? दोन्हीही फॉल्स तरी सुद्धा ट्रू. अच्छम. पहिला फॉल्स दुसरा ट्रू तरी सुद्धा ट्रूच. लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. पहिला ट्रू पाहिजे, दुसरा फॉल्स पाहिजे. पहिला ट्रू दुसरा फॉल्स, पहिला ट्रू दुसरा फॉल्स, तर फॉल्स, तर फॉल्स. पहिला ट्रू दुसरा फॉल्स तरच फॉल्स, बाकी सगळे ट्रू. बाकी सर्व ट्रू. लक्षात राहील का? लक्षात राहील का? थोडस डिफरंट आहे, थोडस डिफरंट आहे, थोडस डिफरंट आहे. Yes, can you remember this easily? लक्षात राहील का? शॉर्ट टर्म मेमरी लॉस. गजनी, गजनी नाही झाला पाहिजे आपलं. पहिलं स्टेटमेंट ट्रू, सेकंड स्टेटमेंट फॉल्स, देन इट मस्ट बी फॉल्स. इट मस्ट बी फॉल्स. का, कसं, कशासाठी ते नंतर, पुढं आहे तुम्हाला ते सगळं. का, कशासाठी, हे सगळं पुढं आहे तुम्हाला, काही टेन्शन घ्यायचं नाही. फक्त ट्रूथ टेबल मध्ये लक्षात ठेवताना अँड कसा ओळखायचा, ऑर कसा ओळखायचा, त्याच्या एंट्रीज कशा असतात हे माहित पाहिजे. पहिलं स्टेटमेंट ट्रू, फर्स्ट स्टेटमेंट, वी कॅन से फर्स्ट स्टेटमेंट. सेकंड स्टेटमेंट, फर्स्ट स्टेटमेंट ट्रू, फर्स्ट स्टेटमेंट ट्रू पाहिजे, सेकंड स्टेटमेंट false, then it is false, then it is false. Otherwise, in all the cases remaining, it is always true. It is always true. Yes, कुणाला काही डाऊट? इथपर्यंत कुणाला काही डाऊट? यस, विचारा पटकन. इथपर्यंत कुणाला काही डाऊट? नो डाऊट. Shall I go further? Shall I move further? Then what? Next connectivity is what? Next to connectivity is what? To next connectivity is what? Fourth one. Fourth one. What is the next connectivity? If
and only if and only if, that is called as biconditional. Biconditional. It is also called as double implication. It is also called as double implication. Double implication. इकडून तिकडे तिकडून इकडे, बरोबर आहे का? इकडून तिकडे तिकडून इकडे, if and only if. इकडून तिकडं तिकडून इकडं, if and only if. समजतं का राजांनो? इकडून तिकडं म्हणजे असा एरो पाहिजे. कसा एरो पाहिजे? एक एरो लेफ्टला, एक एरो राईटला. दिस इज द सिम्बॉलिकल फॉर्म. इज द सिम्बॉलिकल फॉर्म. नेक्स्ट टू डबल लाईन, लेफ्टला पण राईटला पण, लेफ्टला पण राईटला पण. केमिकल इक्विलिब्रियम. व्हेरी नाईस. केमिकल इक्विलिब्रियम म्हणे. याला 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 असं हे 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 राईट डोक आहे. केमिकल इक्विलिब्रियम, that is double implication. Forward and reverse bias, arrow, biconditional. yes yes केमिस्ट्री मध्ये आहे, अशी लिंक लागली पाहिजे. याला म्हणतात अभ्यास. याला म्हणतात अभ्यास. ओके. एक्झाम्पल, a triangle is equilateral. A triangle is equilateral. Triangle is equilateral if and only if it is equiangular. It is equiangular. Write it. लिहिलं का? Let P, let Q, P, triangle is equilateral. A triangle is equilateral. Triangle is equilateral. It is equiangular. Triangle is equiangular. Triangle is equiangular. Symbolical form. Symbolical form. P कडून Q कडं, Q कडून P कडं. कसं टाकणार रे सिम्बॉलिकल फॉर्म? बोललं पटकन. सिम्बॉलिकल फॉर्म शोध. तुमच्या टायपिंग मध्ये आहे का? टायपिंग मध्ये आहे का तुमच्या? तुमच्याकडं टायपिंग मध्ये आहे का? हा आर सिम्बॉल आहे. आयदर हा किंवा हा, आयदर हा किंवा आयदर हा. नाहीये मंथन? पी कडून क्यू कडं, क्यू कडून पी कडं. बाय कंडिशनल. केमिकल इक्विलिब्रियम रिएक्शन. अदरवाइज दोन लाईन तयार करायच्या, राईट साइड ऑल्सो अँड लेफ्ट साइड ऑल्सो. एरो राईटला एरो, लेफ्टला एरो. इज देअर एनी कन्फ्युजन? यस तनिष सोलंकी, करेक्ट. नो डाऊट, नो डाऊट. अथर्व, तनिष सोलंकीने सापड शोधलं सिम्बॉल. अरे सिम्बॉल सिम्बॉल नाही नाही म्हणता तुम्ही. सिम्बॉल आहे. क्रेडिट गोज टू तनिष सोलंकी. ओके. पहा सिम्बॉल असा आहे तो. चॅट बॉक्स मध्ये चेक करा. यस अथर्व करेक्ट. सर व्हॉट्सअप खेळून खेळून आमची दुनिया गेली सर. सगळे सगळी दुनिया गेली म्हणा मी सर. काय सापडत नाही त्याच्यामध्ये, सगळं सापडतं सर. तुम्ही सांगा फक्त कुठलं सिम्बॉल काय काय काढायचं. आम्ही बरोबर करतो बनवतो. खेळून खेळून सगळं मोबाईल मध्ये काय राहिलं नाहीये म्हणा सर. इतका खेळ झाला.
सीन फर्स्ट टाइम, गुड. अर्णव गारटकर, व्हेरी गुड. ओके, झाला सिम्बॉलिकल फॉर्म. सांगा नेक्स्ट. नेक्स्ट इज व्हॉट. सिम्बॉलिकल फॉर्म झाल्यानंतर काय असतं राजन्न? इसको अंडरलाइन करो. इफ अँड ओनली इफ. हा, खरंच सापडला. कोणी? प्रतीक्षा. एक मिनिट. येस, हर्षवर्धन का? येस, हर्षवर्धन, व्हेरी नाईस. पण ते असे ॲरोच्या खाली काय लिहिलं तू? ते ॲरोच्या खाली काय लिहिलं ते काही समजत नाही. ओके, सिम्बॉलिकल फॉर्म झाला. त्यानंतर ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल इज इम्पॉर्टंट अगेन. पी कडून क्यू कडं, क्यू कडून पी कडं. सो पी क्यू, पी कडून क्यू कडं, क्यू कडून पी कडं. करेक्ट. सो नाव पी, दोनदा ट्रू, दोनदा फॉल्स. अल्टरनेट, ट्रू फॉल्स. करेक्ट. दोनदा ट्रू, दोनदा false, alternate true false. In this case, if both are same, then answer is same. Both are same, then answer is same. Both are same, then answer is same. If both are alternate, if both are in symbolical form alternate, then answer is, sorry, both are same, then answer is true. सॉरी हा, या ठिकाणी ट्रू करा. असं नाही झालं पाहिजे ऍक्च्युली. फॉल्स इज ऑल्सो ट्रू. दोन्हीही सेम, आन्सर ट्रू. दोन्हीही सेम, आन्सर ट्रू. अदरवाइज फॉल्स. अदरवाइज इट मस्ट बी फॉल्स. चेक करा कसं लिहायचंय ते. दोन्हीही ट्रू, ट्रू. दोन्हीही फॉल्स, तरी सुद्धा ट्रू. थोडासा वेगळा प्रकार आहे. अल्टरनेट, एक ट्रू एक फॉल्स, फॉल्स ट्रू, देन इट मस्ट बी फॉल्स. इट मस्ट बी फॉल्स. TFFT, आशुतोष. TFFT, similar to NOR gate in computer science. It is in also in physics. सृष्टी जमळे, लक्षात ठेवा ते. इट इज ऑल्सो इन फिजिक्स. फिजिक्स मध्ये आहे, पुस्तक काढून पहा तुम्ही. त्याच्यामध्ये मॉडर्न फिजिक्स मध्ये आहे तुम्हाला ते. मॉडर्न फिजिक्स लास्ट सेक्शन आहे. त्याच्यामध्ये पण सेमी कंडक्टर्स आणि ते त्याच्याशी ऑर नॉर त्याच्यासारखं. टेबल लक्षात असलंच पाहिजे. प्रतीक सुर्वे. असं झालं सर. येस, करेक्ट. प्लस प्लस प्लस, मायनस प्लस मायनस, मायनस प्लस मायनस मायनस. व्हेरी गुड. मायनस मायनस प्लस असतो मल्टिप्लिकेशन मध्ये. करेक्ट, व्हेरी गुड. याला तुम्ही मल्टिप्लिकेशन म्हणा. हा पॉझिटिव्ह, हा पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह आन्सर. हा निगेटिव्ह, निगेटिव्ह पण पॉझिटिव्ह आन्सर. करेक्ट. येस, व्हेरी नाईस. लॉजिक, लॉजिक में लॉजिक. व्हेरी नाईस लॉजिक. लॉजिक में लॉजिक, व्हेरी नाईस लॉजिक. कुणाचं उत्तर आहे लॉजिक ते? एकच मिनिट, गडबड नका करू रे. यस, प्रतीक सुर्वे, व्हेरी नाईस. कसं लक्षात ठेवणार? पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह इज पॉझिटिव्ह, निगेटिव्ह निगेटिव्ह मल्टिप्लिकेशन इज स्टील पॉझिटिव्ह. हा पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह, निगेटिव्ह, हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, लाईक दॅट. कंपाऊंड स्टेटमेंट इज ट्रू इन पॅन TB मध्ये. TFTT दिलंय. कशामध्ये दिलंय? टेक्स्टबुक मध्ये TFTT दिलंय? नाही नाही नाही, ते चेक कर. TFTT जे आहे ना, इम्प्लाइज आहे, सिंगल इम्प्लाइज आहे. सिंगल इम्प्लाइज आहे ते, चेक कर. TFTT जे आहे ते सिंगल इम्प्लाइज आहे. सिंगल इम्प्लाइज आहे, डबल इम्प्लाइज नाही आहे तसं. पेज नंबर सांग किती? पेज नंबर किती? असं होणारच नाही. पेज नंबर 4. पेज नंबर 4 वरती नाही नाही, बरोबर आहे की 4th नंबरचं. तू 3rd नंबर पाहतोय म्हणजे.
थर्ड नंबर पाहत असशील तर. ओके, नेक्स्ट वन इज नॉट. आठवतं ना? नॉट, निगेशन. आपलं राहिलं वाटतं काय राहिलं? इफ बोथ P and Q are same, if both P and Q are same, then P कडून Q कडं, Q कडून P कडं, double implication is true. Is true. Is true. Is true. If both P and Q are same, then P कडून Q कडं, Q कडून P कडं is true. Okay? दोन्ही ट्रू, दोन्ही फॉल्स. त्या केसमध्ये हा काय असतो? ट्रू असतो. निगेशन सिंगल स्टेटमेंट ऍप्लिकेबल असतं, लक्षात ठेवा. निगेशन सिंगल स्टेटमेंटला ऍप्लिकेबल असतं. निगेशन. द वर्ड इज नॉट. वर्ड काय? नॉट. सिम्बॉल काय? दिस इज द सिम्बॉल फॉर द नॉट. दिस इज द सिम्बॉल फॉर द नॉट. हा सिम्बॉल आहे. हा नॉटचा सिम्बॉल आहे. दिस इज द सिम्बॉल फॉर द नॉट. निगेशन ऑफ स्टेटमेंट, याला काय म्हणतो आपण? निगेशन ऑफ स्टेटमेंट. दॅट इज negation of statement. Negation of statement. Negation of statement. Example, 0 is not a complex number. Example, 0 is not a complex. 0 is not a complex number. 0 हा कॉम्प्लेक्स नंबर नसतो असं त्यांचं म्हणणं आहे. 0 is not a complex number. आता याला पहिले स्टेटमेंट लिहा. लेट P 0 is a complex number. नॉट शब्द वापरू नका. नॉट शब्द वापरू नका. 0 is a complex number. लॉजिकल कनेक्टिव्हिटी नॉट ही सिंगल स्टेटमेंटला कनेक्ट होऊ शकतं नमिता. सिंगल स्टेटमेंटला हा जो नॉट आलेला आहे तो लॉजिकल कनेक्टिव्हिटी म्हणून घेतला जातो. आपण जे वापरले ते अँड, ऑर, डबल इम्प्लाइज, सिंगल इम्प्लाइज, करेक्ट, ते कंपाऊंड स्टेटमेंटला कनेक्ट होतात. हा सांगितलं ना सिंपल स्टेटमेंटला कनेक्ट असतं. डिस्कशन झालेलं. 5 स्टेटमेंट दिले होते, आठवा. आता रिवाइज पण केले मी. अँड, or, if then, if and only if 1 to 4 are compound statement, correct Namita? And 5th is a simple statement, पण logical connectivity आहे not. याला logical connectivity म्हणतात. नमस्कार. Okay, 0 is a complex number. Clear? 0 is a complex number. Then it's a symbolical form. कोण सांगता रे symbolical form कसा याचा? What is its symbolical form? Symbolical form. It's a symbolical form. Yes, correct. Very nice. Manthan, Mrunal, Vivek Joshi, Pratiksha, Srusti Zambre, okay, Pranil Nigde, Shatush. Yes, symbolical form. काय वापरायचंय? इथं नॉट नाहीये, इथं नॉट आलेला आहे. या नॉट बद्दल दिस सिम्बॉल अँड इट इज P. इट इज P. या पद्धतीनं पाहिजे. स्वराज, क्यू कुठून आलं रे? बरेच जणांनी क्यू क्यू टाईप केला. क्यू नाहीये याच्यामध्ये, ओनली P. 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. हे सिंगल स्टेटमेंट आहे, लक्षात ठेवा.
कनेक्टिव्हिटी नॉट आली म्हणून आपण या पद्धतीने लिहिलेलं आहे. याच्यात नॉट नाही, याच्यात आहे. ऍक्च्युअल स्टेटमेंट हे आहे तुमचं. आपण त्याला कन्वर्ट केलं, नॉट नसताना लिहिलं. जे नॉट नसताना पी आहे फक्त. 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर असं येतो. त्याचं काय झालं? नॉट. नॉट झालं म्हणजे काय झालं? सिम्बॉलिकल फॉर्म. क्यू नाहीच आहे त्या ठिकाणी. येस, क्यू नाही त्या ठिकाणी. सिंगल स्टेटमेंट आहे. क्यू त्या ठिकाणी नाही. येस सुमन, करेक्ट. हर्षवर्धन, करेक्ट. येस, लॉजिकल कनेक्टिव्हिटी कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये येतं. काय येतं? कारण याला लॉजिकल कनेक्टिव्हिटी म्हणतात म्हणून. कारण ही सिंपल स्टेटमेंटची लॉजिकल कनेक्टिव्हिटी आहे. सिंगल स्टेटमेंटची लॉजिकल कनेक्टिव्हिटी आहे. कंपाऊंडच्या पण लॉजिकल कनेक्टिव्हिटीज असतात. दॅट इज अँड, ऑर, इफ अँड ओनली इफ देन. आणि सिंपल स्टेटमेंटची लॉजिकल कनेक्टिव्हिटी म्हणजे नॉट. नॉट हा शब्द. येस, ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल. निगेशन ऑफ पी जर लिहायचं असेल तर निगेशन ऑफ पी चा अर्थ काय झाला? 0 इज नॉट अ कॉम्प्लेक्स नंबर. 0 इज नॉट अ कॉम्प्लेक्स नंबर. ट्रूथ टेबल. आता इथंच ऍडजस्ट करतो, पुढच्या पेजवर नेत नाही याला. ट्रूथ टेबल. सांगा रे, कुठलं स्टेटमेंट आहे? सिंगल स्टेटमेंट आहे, सिंपल स्टेटमेंट आहे? करेक्ट. सिंगल सिंपल स्टेटमेंट. सिंगल किंवा सिंपल स्टेटमेंट आहे. पी, निगेशन ऑफ पी, एवढंच आहे आपल्याकडं. एक पी आहे, निगेशन ऑफ पी आहे. पी समजा ट्रू आहे. सिंगल कॉइन टॉस आठवा. एक हेड एक टेल. करेक्ट. एक हेड एक टेल. सिंगल स्टेटमेंट आहे. टू कॉइन, सिंगल कॉइन टॉस म्हणा. सिंगल कॉइन टॉस. ट्रू फॉल्स, हेड टेल. करेक्ट. TTFF असं येईल का? असं का नाही आलं? कारण दोन स्टेटमेंट आहेत. हिअर हाऊ मेनी स्टेटमेंट? 2 स्टेटमेंट्स. हिअर हाऊ मेनी स्टेटमेंट्स आर देअर? There are 2 statements. But this is simple or single statement. Simple or single statement. So 2 entry. 2 raised to 1. 2 raised to 1. True, false. सांगा उलट. False, true. False, true. नाही, 2 डायस रोल वगैरे काही नाही आहे याच्यात. तसं नाही आहे. 2 कॉइन, 1 कॉइन, 2 कॉइन, 3 कॉइन सारखं तिथपर्यंतच येतं बस. 1 कॉइन, 2 कॉइन, 3 कॉइन टॉस तसं येतं फक्त. 1 कॉइन, 2 कॉइन, 3 कॉइन टॉस सारखं येतं. नाव राईट all the logical connectivities and their symbolical forms and their truth table. त्यांचा ट्रूथ टेबल तुम्हाला लिहायचा आहे. लिहून ठेवा. एवढं टेबल फक्त लास्ट देणार आहे. पी क्यू, पी अँड क्यू, पी और क्यू, पी और क्यू, पी implies क्यू, पी डबल implies क्यू, पी डबल implies क्यू. First column, second, third, fourth, fifth, and sixth. Write down. So P मधले एंट्रीज दोनदा ट्रू, दोनदा फॉल्स. क्यू मधली एंट्री ट्रू फॉल्स फॉल्स, सॉरी ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स, अल्टरनेट. एकदा ट्रू एकदा फॉल्स, एकदा ट्रू एकदा फॉल्स. लिहा ते.
दोनदा ट्रू दोनदा फॉल्स, ट्रू फॉल्स चेक करा माग आणि आन्सर लिहायचे तुम्हाला. ओके, एवढा होमवर्क कंप्लीट करा. नाउ tomorrow means next lecture I will continue the part. Next part I will continue in next lecture. Okay, thank you, bye bye. थँक्यू. बराच वेळ लेक्चर केलंय तुम्ही त्यामुळे. बाय.